small definition, degree of dissociation. So degree of dissociation, it is represented by alpha. So first of all, the definition. What is the definition? Degree of dissociation. So it is defined as, it is the fraction of, so this is the fraction of total number of moles. लक्षात येते का? म्हणजे फ्रॅक्शन म्हणजे छोटासा भाग कुणाचा ऑफ टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट. म्हणजे हे जे आपण इलेक्ट्रोलाइट घेतलेलं आहे त्या इलेक्ट्रोलाइट मधलं जेवढे टोटल नंबर ऑफ मोल्स असतील, मॉलिक्युल्स, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट इलेक्ट्रोलाइट असतील त्याच्यामधला फ्रॅक्शन. So it is the fraction of total number of moles of the electrolyte that undergo dissociation. बघा हा फ्रॅक्शन काय होतो फक्त that undergo dissociation into ions or which undergo dissociation into its ions when equilibrium is attained or when equilibrium is reached. बघा पुन्हा एकदा definition. It is the fraction of total number of moles of the electrolyte that dissociates into its ions when equilibrium is reached. So this is the degree of dissociation. आता याचे रिप्रेझेंटेशन आहे अल्फा. सो दिस अल्फा इज इक्वल टू, इट इज द रेशो म्हणजे हा भागाकार आहे कशाचा. तर याच्यामध्ये आपण कुठल्या दोन क्वांटिटी कन्सिडर केलेल्या आहेत. सो फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणजे याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलेलं आहे, द नंबर ऑफ मोल्स विच अंडरगो डिसोसिएशन आणि टोटल नंबर ऑफ मोल्स अशा दोन क्वांटिटी आपण या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत. म्हणून हा अल्फा म्हणजे काय, अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ. So these are the number of moles of electrolyte or number of moles of electrolyte that dissociates. म्हणून आपण हे सर्व मोठं न लिहिता आपण काय करूया, नंबर ऑफ मोल्स dissociates म्हणजे which undergo dissociation, which undergo ionization. म्हणजे हे एवढे नंबर ऑफ मोल्स आयोनाइज झालेले आहेत, डिसोसिएट झालेले आहेत, डिवाइडेड बाय, ह्याला डिवाइड कशाने करायचं, टोटल नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ दैट इलेक्ट्रोलाइट. सो अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स विच अंडरगो डिसोसिएशन divided by total number of moles of that electrolyte. So this is the alpha. मग आता याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन काय काय करायला लागतात. सो या अल्फाची किंमत आपल्याला माहिती झाली किंवा आपण कॅल्क्युलेट करू शकलो. सो याच्यावरून आपण काय करू शकतो, पर्सेंट डिसोसिएशन ही एक क्वांटिटी, हे एक कॅल्क्युलेशन आपण एक्झाम्पल सॉल्व करताना बघणारच आहे. पण पर्सेंटेज डिसोसिएशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो कसं, तर अल्फा इंटू 100. म्हणजे कुठलाही पर्सेंटेज काढायचा तर तुमच्या मार्कांचं पर्सेंटेज जसं काढता त्याच पद्धतीने हे पर्सेंटेज डिसोसिएशन आहे. आणि जर समजा इफ सी इज द कॉन्सन्ट्रेशन विच वी नो ऑफ दॅट इलेक्ट्रोलाइट, जर आपल्याला एक्झाम्पल मध्ये सी म्हणजे त्या इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल ॲट इक्विलिब्रियम, कुणाचं कॉन्सन्ट्रेशन आयदर कॅटायन और एनायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन किंवा निगेटिव्हली चार्ज आयन, ह्याचं जर काय दिलं असेल आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन माहिती असेल, तर मग आपण हेच पर्सेंट डिसोसिएशन जी आहे तर ते कसं कॅल्क्युलेट करणार, म्हणजे पर्सेंट डिसोसिएशन जर सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन माहिती असेल तर आपण कसं कॅल्क्युलेट करणार, अल्फा इंटू सी. मग हे पर्सेंटेज त्याचं युनिट कसं येणार, मोल्स पर डीएमक्यू. हे अल्फा इंटू सी युनिट काय, मोल्स पर डीएमक्यू. हे असं आपण कॅल्क्युलेशन मध्ये आपण बघूयात, एक्झाम्पल सॉल्व करताना हे आपल्याला लक्षात येईल. सो दिस इज अबाउट द डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. अल्फाचा फॉर्म्युला आणि हे अजून एक एक्स्ट्रा दोन फॉर्म्युले.
आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला याच्या पुढे बघायचं काय आहे तर व्हॉट आर ॲसिड्स अँड बेसिस. म्हणजे आता जनरल आपल्याला माहितीच आहे की ॲसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय. बट द आयडियल डेफिनेशन्स ऑफ ॲसिड्स अँड बेसिस अकॉर्डिंग टू डिफरंट सायंटिस्ट. म्हणजे वेगवेगळ्या सायंटिस्टनी काय केलेलं आहे, ॲसिड आणि बेसची डेफिनेशन ठरवलेली आहे. तर त्या डेफिनेशन जे आहे अकॉर्डिंग टू डिफरंट सायंटिस्ट आपल्याला शिकायचं. आता हे फक्त आपल्याला एक मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो की डिफाईन ॲसिड्स अँड बेसेस अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी किंवा डिफाईन ॲसिड्स अँड बेसेस अकॉर्डिंग टू लाउरी ब्रॉन्स्टेड थेरी किंवा अकॉर्डिंग टू लेविस थेरी. असे हे 2 मार्कासाठी, ॲसिडला 1 मार्क, बेसला 1 मार्क, असे 2 मार्कासाठी प्रश्न सिंपल आहे अगदी, हे येऊ शकतो. मग आता पहिलं आपण बघूया अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी. According to Arrhenius theory, what are acids and bases? So, according to Arrhenius, what are acids? मग आता जनरल डेफिनेशन तुम्हाला माहिती पण असेल, बघा आठवते का. सो अकॉर्डिंग टू Arrhenius theory, acid is the species or बघा acid म्हणजे काय, it is the species or it is the substance which donates H plus ion. म्हणजेच काय, acid is the substance, सोप्यात सोपी डेफिनेशन, acid is the substance which donates H plus ion. H plus देणारा म्हणजे acid according to Arrhenius theory. मग हेच थोडं आपण कसं करणार बघा. acid is the substance which contains म्हणजे itself त्याच्यामध्ये हा H plus असणार आणि म्हणून तर तो काय करतात म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःमध्ये काय हायड्रोजन आहे आणि म्हणूनच तो H प्लस काय करू शकतो, देऊ शकतो. म्हणून डेफिनेशन कशी केलेली आहे, ॲसिड इज द सबस्टन्स विच कंटेन्स हायड्रोजन ॲटम अँड विच डोनेट्स H प्लस आयन इन ॲक्वियस सोल्युशन. लक्षात येते का, म्हणजे काय, acid is the substance which contains hydrogen and which can donate or which can give rise to H plus ion in aqueous solution. म्हणजे aqueous पाण्यामध्ये तो सबस्टन्स डिसॉल्व झाला किंवा पाण्यामध्ये तो सबस्टन्स टाकला की काय होणार आहे, तो H प्लस जर दिला तर त्याला म्हणायचं ॲसिड. आता फॉर एक्झाम्पल बघूया HCl जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर काय मिळतं आपल्याला, याच्यापासून H प्लस प्लस Cl मायनस आयन्स मिळतात. सो दे आर इन ॲक्वियस कंडिशन. हे ॲक्वियस आणि हे ॲक्वियस कंडिशन म्हणतात. याचाच अर्थ काय, HCl itself contains hydrogen and which give rise to or which donates which gives H plus ion म्हणजे त्याला मिळायचं ॲसिड. ऑर्गॅनिक ॲसिड जर आपण घेतलं मग अशीच आपण लिहिलेलं आहे CH3COOH म्हणजेच काय, हे ॲस्टिक ॲसिड आहे, अर्थात वीक ॲसिडच आहे. इन ॲक्वियस कंडिशन म्हणजेच काय केलं आपण, हे पाण्यामध्ये डिसॉल्व केलं, पाण्यामध्ये टाकलं, म्हणजेच ॲक्वियस कंडिशन मध्ये हा काय देणार आहे, इट डिसोसिएशन CH3CO मायनस अँड H प्लस म्हणजे which give rise to H plus ion. So this is the acid according to Arrhenius theory. आता according to Arrhenius theory बघा, हे जे सांगितलेलं आहे H प्लस वगैरे आपण हे सोयीने आपण लिहिलं, ठीक आहे. बट दिस सायंटिस्ट आल्सो explain that this H plus which is present in the aqueous condition, this H plus always it is observed in combined form. म्हणजे हा सेपरेटली H प्लस च्या फॉर्म मध्ये असत नाही, तर always it combines with water and always it forms H3O plus ion, that is a hydronium ion. But for simplicity we always write this as H plus. Actually this H plus is in the form of H3O plus hydronium ion या फॉर्म मध्ये हा असतो. लक्षात आलं. So this is about the acid according to Arrhenius theory. मग आता हे झालं ॲसिड. मग आता आपण बेस बघूया. बेस म्हणजे काय, अकॉर्डिंग टू Arrhenius theory. So base
इज द सबस्टन्स. हा काय असतो अगेन इट इज द सबस्टन्स विच कंटेन्स, ज्याच्यामध्ये म्हणजे इटसेल्फ इट कंटेन्स OH ग्रुप. त्याच्याकडे काय असतो OH ग्रुप असतो, स्वतःमध्ये त्याच्याकडे OH ग्रुप असतो. अँड विच गिव्ह राईज टू or which donates, which produces OH minus ions in aqueous condition. Definition काय लक्षात आली का? It is the substance which contains OH group and it produces OH minus ion, which produces OH minus ion. That means this is the hydroxyl group which produces hydroxyl group in aqueous condition. म्हणजे पाण्यामध्ये डिसॉल्व झालं तर तो काय देतो आपल्याला OH मायनस आयन देतो. आता फॉर एक्झाम्पल आपण मगाशी पण घेतलेलं NaOH. NaOH जर आपण वॉटर मध्ये डिसॉल्व केलं एक्वियस कंडिशन त्याला म्हणतो आपण. सो दिस प्रोड्यूसेस Na प्लस aqueous प्लस OH मायनस aqueous. याचा अर्थ काय आहे? या NaOH मध्ये OH ग्रुप आहे and when it undergo dissociation in water produces OH minus hydroxyl group जो प्रोड्यूस करतो तर त्याला काय म्हणायचं बेस. मग आता बघा देयर आर सम बेसेस which do not have OH minus ions. आता फॉर एक्झाम्पल अमोनिया म्हणजे NH3, त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट Na2CO3 हे दोन्हीही बेस आहेत, परंतु याच्यामध्ये OH मायनस नाही, याच्यामध्ये पण OH ग्रुप नाही. म्हणजे या ठिकाणी ही थिअरी काय झाली? इट फेल्स टू एक्सप्लेन. पण दिस थिअरी इज ॲप्लिकेबल ओनली टू दोज बेसेस विच आर हॅव्हिंग और विच कंटेन्स OH ग्रुप. म्हणजे ही थिअरी कुणासाठी ॲप्लिकेबल करायची आपण? तर दोज बेसेस which have the OH minus ion or OH group ज्यांच्याकडे आहे त्यांना ही फक्त थिअरी काय करायची? अप्लाय करायची. सो दिस इज द फर्स्ट थिअरी, आर्हेनियस थिअरी.